माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू साखरेच्या डब्यात सुद्धा गुलाब हळदी कुंकू एकदम जोरदार चालू आहे. ही ताई पण आहे ना खरंच येडी आहे. पहिली भांडली आणि नंतर पैसे देऊन गेली. तू फक्त नरसिंह भाऊजींना सांग की यांना अशी कामं नका सांगत जाऊ. तुझ्या नवऱ्याचं चुकलं, त्याला माफ करशील? वनिताबाईंचं पुढे काय झालं? मी एकदाही असं म्हटलं नाहीये की पैसे नोकर माणसाने चोरले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे काम घरातलाच कोणाचं तरी आहे. अहिल्या काकू पण ना. आता तू जरा डोकं शांत ठेवशील का? कसं शांत ठेवा त्याची तूच सांग. एक तर त्या अहिल्या काकूला चाव्या देऊन ना बाबांनी आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली आहे आणि जानकीला शिक्षा देण्याच्या नादात अख्ख्या घराला शिक्षा दिली. पण तुला काय वाटतं कुणी घेतले असतील ते पैसे? कुणीही घेतलेले नसतील. आताची तू अहिल्या काकूच्या बोलण्यात काय येतेस? तिनेच कुठेतरी ठेवले असतील आणि आता बसले सगळ्यांच्या नावाने बोंबाबोंब करत. अमृता, भाषा जपून वापरायची. काकू आहे ती तुझी, वयाने मोठी आहे तुझ्यापेक्षा. आत्याबाई हा 1.5 तास झाला गण्याची शाळा सुटून अजून घरी नाही आला तो. अगो बाई, तुला सांगून गेला होता का काय? नाही अगं, मी आज सकाळी उशिरा उठले त्यामुळे मला भेटलाच नाही तो. मी त्याच्या शाळेमध्ये बघायला जाते. मी पण येते. कदाचित शाळेतच कुठेतरी खेळत असेल तो. जाऊ का? हो हो ये येतो. ये. चलो. चहा आणलाय. बाहेर राहिल्या ताई किती आरडाओरडा करतात ऐकलं ना? अहो उठा ना. अहो तुम्हाला तर ताप आलाय. ताप नाही आलाय, चिता पेटते माझी चिता पेटते. आणि ती वनिता आहे की नाही, वनिताचं भूत माझ्या छातावर बसतंय आणि मला चापकानं फटके मारताय. ते मारली बघ, मारला. तुम्हाला भास होत असतील. अगं भास नाही का बाई, तुला स्वतःला असं दिसली की नाही? ती दिसलं की नाही तिचं भूत? मग भास कसे बोलते तो? आणि का फटके मारते माहितीये का ती? का फटके मारते? तिच्या चितेच्या भोवती मडकं घेऊन 1 राऊंड कमी मारली मी, असं तिचं म्हणणं आहे. ए वनिता मारू नको, जा. मी डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर काय करणार? भूत पता काढणार आहे काय? डॉक्टर भूत पता नाही काढणार. काय करू मग मी? तुमचं अंग तर तव्यासारखं तापलंय. तव्यासारखं नाही ग बाई, चितेसारखं पेटलंय म्हण. आणि पेटलेल्या चितेच्या बाजूला एक कोणतरी बाई आहे, बंबाबंब करते असं भास होते मला. अहो भास नाही, अहिल्या ताईंचे पैसे चोरीला गेले ना म्हणून ते आरडाओरडा करतायत. ते ऐकलं असेल तुम्ही. तुझा वनिता जा ना गो बाई, मी नाही मारलं तुला सांगते ना मी. राऊंड बरोबर मारलेत मी. होय बरोबर राऊंड मारलाय. तू कशाला हे बघा तुम्हाला कोणी मारत नाहीये. मी आत्याबाईंकडनं औषध घेऊन येते. हा आत्ता आले. मारणार ते मला आता. कोणी मारणार नाही, मी आत्ता आले. मरणार आपण मरणार नाही का? काही झालेलं नाही, मी आत्ता आले. लवकर ये जा. तू लवकर ये.
टिंग 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 टिंग. लहानपणी शाळा बुडवण्यासाठी याचा वापर करायचो मी. आता हिला उल्लू बनवण्यासाठी ह्योच गेम उपयोगी पडला आपल्याला. पण आत्याबाई, मी एकदाही असं म्हटलं नाहीये की पैसे नोकर माणसाने चोरले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे काम घरातलाच कोणाचं तरी आहे. मग तो नोकरही असू शकतो किंवा जर हा फास आवडला ना तर चोर 2 मिनिटात सापडेल. खरं तर मी नावही घेतलं असतं, पण मनात आलेली प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते. आत्याबाई, यांना ना थोडं बरं वाटत नाहीये. तुमच्याजवळ औषधाची गोळी आहे का एखादी? अगं पण त्याला काय होतंय ते सांगशील का नाही? ते आजकाल खूप एकटे असतात ना, म्हणजे ते एकटेच स्वतःशीच बडबड करत असतात. मग औषध कशाला पाहिजे? तोंडाला वास येतोय का? आणि तसं असेल ना तर त्या आजारावर काहीही औषध नाहीये माझ्या बटव्यामध्ये. आत्याबाई, मला असं वाटतंय की यांच्यावर कोणी करणी बिरणी तर नसेल ना केली? म्हणजे जादूटोणा वगैरे? जादूटोणा आणि परशुवर. परशुचे भूत आहे, त्याच्यावर जादूटोणा करणाराच माणूस मरून जाईल. सध्या कुठली तरी भूतबाधा झाल्यासारखंच वागतायत ते. आपण यांना दाखवायचं का कुठेतरी? तू आणि अहिल्या दोघी मिळून ना या घराला वेड लावाल. काय झालंय काय त्याला? यांना ना खूप ताप आलाय आणि घामही येतोय खूप. हत्तीच्या एवढंच ना? आता घाम येतोय ना, मग उतरेल ताप. तू तरी ना सुमित्रा कमाल करतेस. साधा ताप आला तर अगदी भूतबाधेपर्यंत जाऊन पोहोचलीस. असं काय वेड्यासारखं करायला लागलीस? हे बघा, मला वेड लागलेला नाहीये. का माझा अंत पाहताय तुम्ही सगळे? अहो, यांना खरंच ताप आलाय आणि थंडी भरून आलीये. सगळ्यांनाच असं वाटतं की हे नाटक करतायत, पण असं नाहीये. झालंय तुझं बोलून? मग जा आता आणि काहीही काळजी करू नकोस आणि स्वतःची काळजी घे जरा. मला काही झालेलं नाहीये, मी ठणठणीत आहे. पण तुम्ही असं का विचारलत मला? अगं बाई, सहज बोलले. तू का अर्थाचा अनर्थ करतेस? जा ना बाई, जा. जरा बस त्याच्याजवळ. मी देते गोळी. समस्त लोळत पडताय. जगामधली सगळी मोठी मोठी माणसं, महापुरुष असेच लोळत पडलेले असतात. म्हणून तर ते महापुरुष होत्यात. तू कोण त्यो? न्यूटन तो असाच लोळत पडला होता. टकोऱ्यामुळे त्याच्या सफरचंद पडलं आणि यो मोठा शोध लागला. आता माझ्या टकोऱ्यात काय पडेल बघ? काय पडेल बरं? कांदा नाही, कांद्याने काय होत नाही. हा, यो मोठा जर पंखा पडला टकोऱ्यात तर मला पण मोठा शोध लावा लागणार. एकदम सत्य बोललो 100%. कोण आहे? इंडिया. हॅलो, हा बोला इंडिया शेठ, बोला. बरं, पोचवली का तिला? रमावतीला पोचवली? हा बस. आता माझ्या म्हशीला घेऊन येतो तिकडं आणि घालू गोंधळ सगळे मिळून. हा नाही नाही, ती इकडचं किडनॅपिंगचं बघतो मी, काळजी करू नको. हल्ल्या का छोटी छोटी कामं आधी करू आणि मग एकदम मोठ्याला हात घालू. चल इंडिया, ठेव आता, ठेव.
तुम्ही काही काळजी करू नका, आत्याबाई औषध आणतात. अगं औषध मरू दे माझं. ती चिव का रडते ते बघा ती का बसलं रडते. दूध आण जा जा जा. आणते. आला जाग कायमची जा माझ्या आयुष्यातनं. लय कटाळोय मी तुला. खायला इथं यायच्या आत मला आत्याबाईला भेटायला पाहिजे. बघ पडाला पिकलय आंबा आला गपाई. हर्षो, अरे काय उड्या कसल्या मारतोयस? तब्येत बरी नाही ना तुझी? मला काय दाढ भरले. आजार पण माझ्याजवळ येतच नाही, घाबरून पळून जाते. अरे आता सुमित्राने सांगितलं मला, म्हणून तर ही औषध घेऊन आले ना मी. माझ्यासाठी गोळ्या आहेत? तू म्हणते तर घेतो गोळ्या, पण खरंच सांगतो मला काय दाढ भरलेली नाही. उड्या मारून दाखवू काय? बघ. अरे पण मग सुमित्रा मला असं का सांगेल? आता काय सांगू तुला आत्या. सांगतो, सांगावं तर लागणारच आहे. हे बघ, अरे हे बघ, हे बघ. सुमी आहे की नाही, आजकाल लई वेड्यासारखं वागायला लागले, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं. तिला सारखी ती स्वप्नामध्ये वनिता दिसते, वनिता. आता वनिताबाईचं काय झालं तुला ठाव आहे ना? हो कळलं. वागतीस म्हणाले ऍक्सिडेंट मध्ये गेली ना. ऍक्सिडेंट? असेल वाकणीच म्हणाला म्हणजे तसंच असणार नाही का. नो एंट्री मध्ये गेला दुसरं काय होणार, ऍक्सिडेंटच होणार. अरे पण मग सुमित्रा मला असं का म्हणाले? आता काय सांगू तुला त्या बाई. काल देवळामध्ये गेली ती की नाही, परत येताना एकटीने आली, ड्रायव्हरनं धरून आणली, येतपर्यंत परिस्थिती गेली. वेड्यासारखंच करायला लागली. ड्रायव्हरला म्हणली गाडीच्या पाठीमागं बघ, वनिता दिसते रक्तानं माखलेली. ड्रायव्हर जाऊन बघितलं तर कोणच नाही. पुन्हा दिसली हिला, परत बघतो कोणच नाही. अरे काय वेड्या डोक्यात परिणाम झाल्यासारखं. काय करू मी, सांग आता मला. मी बोलते तिच्याशी. बरं मग ह्या गोळ्यांचं काय करू? घे. मी कशा घे, मरू दे. नको इकडे नको. अहो तुम्हाला बरं नाहीये ना? कुठे गेला होता मग? काय आता आमच्या आजारी पडण्याला कोण कुत्र विचारतो इकडे. माझं नाव काय नरसिंह किल्लेदार थोडीच आहे. तो नुसता शिकला तरी माणसं धावत्या. गेलो तो बाहेर, गोळी घेऊन आलो. मला आत्याबाई म्हणाल्या होत्या की त्या तुमच्यासाठी औषध आणतात म्हणून. आणल ग आत्या माझ्यासाठी औषध आणल, पण कसं आणणार? आधी नरसिंहाला कोरवाळणार, मग येता येता त्या वामण्याला कोरवाळणार, मग त्या जानकीला जवळ घेणार. तोपर्यंत आम्ही गेलो ढगात. असं का म्हणताय? आत्याबाईंचं किती प्रेम आहे तुमच्यावर. आहे प्रेम तर आहे माझ्यावर, नाही म्हणत नाही मी. हा पण मला एक सांग, मला हे असे भास होते आहेत, हे कोणाला सांगितलं नाही ना तू? नाही मी काय आत्याबाईंना सांगितलं. सांगितलं का? तोंडात काय राहतच नाही वाटत तुझ्या. ठीक आहे, आत्याला सांगितलंस ना, आणि कोणाला नाही सांगितलं? ते आईलेला कळलं की नाही, ती एक तर पोचवायला निघाले आपल्याला. वेडा वेडा म्हणून मला नेईल तिकडे वेड्यांच्या इस्पितळामध्ये. कळलं काय? लाखाचे 12 करू नको. मी पाणी एक प्लॅन तर यशस्वी झाला. परशुशे आता दुसऱ्या प्लॅनच्या तयारीला लागा. वहिनी कुठे आहे तुम्ही? वहिनी, अहो वहिनी काय आहे? हो कुठे आहे तुम्ही? शोधतोय तुम्हाला कधीपासून. माझी सगळ्या कोटाची झडती घ्या तुम्ही. भाऊजी, कोटाची झडती घ्या. भाऊजी, तुम्हाला वेळ लागलाय का? वेळ कशाला लागते? झडती घ्या बघू आधी, नंतर बाहेर तमाशा नको. कसली झडती? कसली झडती म्हणजे? तुमचे पैसे चोरीला गेले की नाही, मग लोक काय म्हणणार? परशुरामनेच घेतले. तसा नको, स्वतःहून आलेलो आहे. भाऊजी, भाऊजी, हे बघा माझा तुमच्यावर संशय नाहीये. आला
हो पण लोकांचं असणार की नाही? लोक काय म्हणणार? परशुरामनीच घेतले. कसं आहे, वाल्याचा वाल्मिकी झाला हे फक्त वाल्मिकीला माहिती हो. वाल्मिकी झाला हे सिद्ध करण्यासाठी त्याला शेवटी रामायणच लिहावं लागलंय. आता तुम्ही काय लिहिताय का? हा 2 ग्रंथ लिहितोय मी. तुमची इच्छा असेल आणि परवानगी असेल तर 2-4 अध्याय तुमच्यावर लिहिन म्हणतो. नाही त्याची काहीही गरज नाही. होय? माझ्यावर कोणी काही लिहायची गरज नाही. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मीच घरच्यांची कुंडली काढेन. हा कुंडली काढा आणि माझी पण कुंडली बनवा. त्याच्यामध्ये बघा माझ्यावर राजयोग आहे का नाही, का राज्यपद मिळवण्यासाठी युद्ध वगैरे करावं लागतं का काय? राजयोग तुमचा? मला अजून माझा सापडला नाही. तुमचा काय बघू? बरं मग आता हे झडती घेता का काय करताय? भाऊजी मी एकदा सांगितलं ना तुम्हाला, माझा तुमच्यावर संशय नाही. एकदम फायनल? हो. चला मग निघतो मी. नाही पण परत बघा, चेक करून बघा, नंतर लपडू नको. संशय नाही. गॅरंटेड नाही? नाही. 100% नाही? नाही. माझ्याकडे बघून बोलाव. बरं वाटतं तेवढं. जा. त्या तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग? काय झालं? नाही काही नाही. तू कसं काय आज लवकर घरी? माझा बॉस गेलाय दिल्लीला, त्यामुळे आमची कामं लवकर आटपली, मग लवकर घरी. ते जाऊ दे, काय झालं? अरे गणेश, सकाळी शाळेत गेलाय तो, अजून घरीच आलेला नाहीये. कुठे गेलाय कोण जाणे. जानकी आणि अमृता गेले आहेत त्याला शोधायला. तुमची डोकी ठिकाणावर आहेत ना सगळ्या जणींची? बाहेर हॉलमध्ये बसलाय गणेश. काय? अगं आता त्याच्याशी बोललो आणि मग तुझ्याशी बोलायला इथे आलोय. मस्त पुस्तक वाचत बसलाय. अरे पण म्हणजे हा आला कधी? ते मला माहित नाही. मी आलो तेव्हा तिथेच बसला होता. म्हणाला मी मस्त सिनेमा बघून आलो म्हणून. 2 धपाटे नाही द्यायचेस त्याच्या पाठीत. अगं इथे सगळ्या घराचा जीव टांगणीला लावलाय त्याने, आणि हा काय करतोय तिथे बाहेर? आत्या आत्या गण्या कुठं गेला होतास? जानकी अगं एकदम चिडून नको विचारूस त्याला. त्याला हीच भाषा चांगली कळते. सांग कुठे गेला होतास? मी विचारते त्याला. तुझ्या विचारण्याने उत्तर दिला का वाटतं तुला तो? गण्या कुठे गेला होतास? तुम्ही दोघी अशा का बोलतायत? त्याच्याशी तुला काय घेणं देणं? मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे फक्त. कुठे गेला होतास? सिनेमा बघायला गेलो होतो. 3D एकदम मस्त सिनेमा होता. गॉगल लावून बघायचा असतो. कोणाला विचारून गेला होता सिनेमाला? असं काय करते ताई? कालच तर मी तुला विचारलं. मला? आणि पैसे कुठून आणलेस? तूच दिलेस. कन्या खोटं बोलायला लागल्यास तू, आणि ते पण माझ्याशी. आता यात खोटं काय? तू माझ्या दप्तरात 1000 रुपयाची नोट ठेवली होतीस ना? मी नव्हते दिले तुला पैसे. 1000 रुपये आले कुठून? कुठून आणलेस पैसे? आता मला काय माहित. मी एकदाही असं म्हटलं नाहीये की पैसे नोकर माणसाने चोरले. मी फक्त एवढंच म्हणतेय की हे काम घरातल्याच कोणाचं तरी. कन्या मी तुला शेवटचं विचारते. खरं खरं बोल, कुठे आहेत पैसे? तू असं नाही ऐकायचं. चल ताई सोड. चल ताई सोड ना. चल म्हणते ताई सोड ना. कन्या ताई अगं मी नाही घेतले पैसे. काय झालं? जे व्हायला नको होतं ते झालं ग बाई.
आता फक्त ना त्या आईलेनं पोलिसांना बोलवून आमची झडती घ्यायची तेवढी बाकी ठेवली बघ. म्हणजे त्यांचे 3,000 रुपये चोरीला गेले, त्याचा आळा त्याने तुमच्यावर घेतला? नुसता आळ नाही ग बाई, नुसता आळ नाही, नुसता संशय नाही. वाटेल तसं बोलली मला ती, वाटेल तसे उलट सुलट प्रश्न विचारले मला. इथं पोचले शब्द, इथं पोचले. मी कुणाचं काय देणं लागतो या घरातल्या लोकांनी, असं का वाटत? त्यांची हिंमतच कशी झाली? कमरेला चाव्या लागल्या म्हणजे इंद्राची इंद्राणी नाही होत. तुला सांगतो मी सुधारलो की नाही, ही माझी चूक झाली बघ. पूर्वीचं होतं ते बरं होतं, कोणी काय बोललं की नाही काय फरक पडायचा नाही, कोडगा होतो नालायक होतो. आता तसं राहिलेलं नाही, आता बोचत्यात, शब्द बोचत्यात. हे बघा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुमच्या मागे मी उभी आहे ना खंबीरपणे. अगं तू खंबीरपणे उभा असून उपयोग काय आहे? त्या आईला तुला कुठे विचारतेय? माझा कोणी अपमान केला तर मी सहन करेन, पण तुमचा अपमान मी नाही सहन करू शकत. केला तुझ्या नवऱ्याचा या आईलेनं घोर अपमान केला. नुसती उभी आहे तू इथं, काय करतेय? काय नाही करू शकत तू. काय तुम्ही थांबा, मी आले. कुठं जाते? भांडू नको, भांडू नको, भांडू नको, भांडू नको, भांडू. आता येणार मज्जा. कोंबड्याला कोंबड झुंजायला लावले. गड्या खरं सांग, तुला पांडुरंगाची शपथ आहे, तू पैसे चोरलेस? तू काय बोलतेस? मी कशाला कुणाचे पैसे चोरीन? माईला त्यांचे पैसे गेले कुठे? हा मला सांग, कसा पाहिला सिनेमा? कोणी काढलं तुझं तिकीट? तू काय बोलतेस? तूच मला दिले होतेस ना पैसे. माझ्या दप्तरात 1000 रुपयाची नोट होती, ती तूच दिली होतीस ना? ताई, खोटं बोलताना लाज नाही वाटत? हा, कुठे बाकीचे पैसे? कुठे 3000 रुपये उडवलेस तू? ताई, तुम्हाला मारायचे तेवढं मार, पण माझ्यावर चोरीचा आळ घेऊ नकोस. मी कधीच कोणाच्या वस्तूला हात लावत नाही. तुझी शपथ. माझी शपथ? माझी खोटी शपथ घेताना लाज नाही वाटत तुला गड्या? तू असं नाही ऐकायचा. गड्या खरं खरं काय ते सांग, नाही तर मरेपर्यंत बोलणं टाकेन तुझ्याशी. ताई, मी खरंच सांगतोय, तुझी शपथ, आई बाबांची शपथ. खोटी शपथ घेतो, लाज नाही वाटत गड्या? एवढा खर्च झाला तू? सांग पैसे कुठे? खोटी शपथ कुठे पैसे? सांग मला काय पैसे? अगं काय झालं काय जानकी? एवढं का मारलंस त्याला? कोणी त्याची बाजू घ्यावी एवढी लायकी नाहीये त्याची. अगं फक्त सिनेमाला गेला होता तो, त्याच्यात एवढं काय ओरडायचं त्याला? सिनेमा पाहायला गेला होता म्हणून नाही चिडले मी, चोरीच्या पैशाने सिनेमा पाहिला म्हणून चिडली आहे मी. तुला काय बोलायचंय ना ते स्पष्ट सांग. यानेच आईल्या ताईंचे पैसे चोरलेत. इम्पॉसिबल आहे. गण्या पैसे चोरणं शक्यच नाहीये. मी ओळखते त्याला. विचार ना त्याला, कुठून आले त्याच्याकडे एवढे पैसे? तू दिले? आत्याबाईने दिले? सांग ना. गणेश, काय झालं ते सगळं नीट सांग बाबा. अगदी खरं खरं काय ते सांग. आमच्यापैकी तुला कोणीही ओरडणार नाही. आई शपथ सांगतो, मी नाही चोरले पैसे. हे आपोआप आले दप्तरात. खोटं बोल जानकी. मी आईची खोटी शपथ कशाला घेईन? जानकी, मला वाटतं वामन काकाने त्याला पैसे दिले असतील. हो ना रे गण्या? मला वाटलं ताईने पैसे दिले असतील. तू असा नाही ऐकणार. जोपर्यंत तू खरं बोलत नाही ना, तोवर बाहेर उन्हात उभं करणार आहे मी तुला. ताई, जानकी, अगं हात सोड, त्याचा दुखेल त्याला. त्याचा हात तुटला ना तरी मला काही फरक नाही पडत. जानकी, ऐक अगं. जानकी,